ऐका ना, आज मस्तपैकी एक बटाटे चिलीची रेसिपी घेऊन आली आहे. तर अशा प्रकारे बटाटे सोलून घेतले आणि त्याला असे उभे चिरून घेतले फ्राईजच्या शेपमध्ये आणि मग ते चांगले स्वच्छ धुवून घेतले एकदम. तर एका पातेल्यामध्ये मीठ टाकलं आणि ते उभे चिरलेले बटाट्याचे कापसुद्धा त्यात टाकले आणि 40 ते 50% असे उकडवून घेतले. एका कपड्यावर सगळे ते उकडवलेले काप बटाट्याचे सुकवायला 5 ते 10 मिनिटासाठी असेच ठेवले. सगळे सुकवलेले काप एका मोठ्या भांड्यात घेऊन त्याच्यावरती कॉर्नफ्लॉवर टाकून मिक्स केले. कांद्याची पात, कांदा, भोपळी मिरची एकदम मोठे मोठे चिरून घेतले. नंतर लसूण मिरचीची पेस्ट तयार होती. आपण जे मॅरिनेट केलेलं कॉर्नफ्लॉवरचे काप मस्त एका कढईत तेल टाकून ते फ्राय करून घेतले. एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असे चांगले फ्राय करून घेतले. नंतरला एका कढईत जी पेस्ट केली होती ती टाकली आणि ती चांगली अशी एकदम फ्राय करून घेतली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घातला, तो पण एकदम असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय केला. मग त्याच्यामध्ये भोपळी मिरची टाकली, तीसुद्धा अशी थोडी फ्राय होऊन त्याच्यामध्ये स्प्रिंग ऑनियन टाकलं, ते सुद्धा फ्राय होऊ दिलं थोडा वेळ. त्याच्यामध्ये नंतर पाणी थोडं शिंपडलं. त्यानंतर जे सॉसेस ॲड करायचे म्हणजे 2 चमचा पिझ्झा पास्ता सॉस, 2 चमचा ग्रीन चटणी, 2 चमचे सोया सॉस असे सगळं मिक्स करून त्याच्यामध्ये वाफलवलेल्या ह्याच्यात टाकलं. ते सगळं मिक्स करून घेतलं चांगलं एकदम. कांदा आणि शिमला मिरची एकदम असे मऊसूत झाले होते. त्याच्यामध्ये 2 चमचे टॅमॅटो केचप ॲड केलं आणि ते सुद्धा सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकलं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं. नंतरला एका भांड्यामध्ये थोडंफार कॉर्नफ्लॉवर टाकून त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून ते सुद्धा टाकलं, कारण का ग्रेव्हीला थिकनेस यायला. मग थोडं ते मिक्स केलं अँड येस, ऑलमोस्ट डन फॉर द रेसिपी. जे फ्राय केले होते ते त्याच्यात टाकले आणि सगळं काय मिक्स केलं. मग उरलेलं त्यात कांद्याची पात ॲड केली अँड येस, डिश इज रेडी. यू कॅन सर्व इट. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.